सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात। वाशिम जिल्ह्यातील 30 ते 40% संत्रा झाडांना मृग बहरातील संत्रा फळ न लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून संत्रा बागांवर केलेल्या लाखोंचा खर्चही निघणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। संत तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत। या अगोदर सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाडे लावून आंदोलन केले होते। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखा आंदोलन करण्यात आले आहे। आरबीआय कडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे। यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर 5% वर राहणार असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे। आरबीआय कडून सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले आहेत। आरबीआय कडून रेपो रेट 6.5% वर कायम राहणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना व्याजदरात कोणतीही दिलासा दिला जाणार नाहीये। पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे। पुण्यातील बंद सिग्नल आणि बंद असलेल्या यंत्रणा जबाबदार आहेत। या वाहतूक कोंडीला वैतागून पुण्यातील आम आदमी पक्षाच्या वतीने अनोखा आंदोलन करण्यात आले। त्यांनी पुण्यात सिग्नल यंत्रणेची पूजा करून या सिग्नलला हार वाहिली आणि घोषणाबाजी केली आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शिवनी भेंडेकर येथे आरोपी संतोष अशोकराव भेंडेकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याजवळून वाशिम शहर आणि विविध जिल्ह्यातील चोरीच्या एकूण 6.50 लाख रुपये किमतीच्या 10 मोटरसायकल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे। सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बाबा सिद्दीकी पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मुंबई कोणतेही धक्का बसणार नाही। तो आता अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने त्यांना भाजपचा धार्मिक अजेंडा राबवण्याचे काम करावे लागेल। पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। मात्र आता नव्या पक्षात अंगावर गोमूत्र शिंपडताना त्यांनी शांतपणे उभे राहावे, हालचाल करू नये अशा खोचक शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिद्दीकी यांना लक्ष्य केले। ते गुरुवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते। मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे। याच अनुषंगाने आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चामध्ये धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे। या मोर्चाच्या आधी धनगर समाजाकडून निदर्शने करण्यात आली आहे। ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सेना भी तयार है और सेनापती भी अशा आशयाचे बॅनर झळकावण्यात आले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण ठाण्यात ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे। धनगर समाजाला अनुसूचित जातीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 11 दिवसांपासून नंदू लवंगे हे आमरण उपोषण करत आहेत। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे। छगन भुजबळ ओबीसी समाजाचे नेते असतील तर नाभिक समाजाची माफी मागावी। त्यांनी त्यांचा अपमान केलाय, माफी मागितली नाही तर त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केलाय असा खोचक टोला मनोज जरांगे यांनी केलाय। ते नाशिकमध्ये बोलत होते। सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथे संपतो। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।